मग आता काय करायचं? हे त्याला कशाला ठेवला असाच कपड्यामध्ये? मग काय करायचं? मग त्याचा अंगरखा काढा. अंगरखा काढा, पण कसा काढा? असा नाही, बोटाने नाही काढला, हाताने नाही काढला. मग अंगरख्यामध्ये दुधारी तलवार इथं लागते. इथून अंगरखा बटन काढायला सुरुवात केली. शर्ट फाटत गेला, पण शर्टाबरोबर कधी छाती फाटली, पोट फाटून गेलं, फक्त राजालाच कळालं. तशी तलवार आतमध्ये घुसत घुसत बेबीपर्यंत खाली पाहिलं तर रक्ताचा लोट लागला होता. कनकलशाने संभाजी राजाकडे बघितलं. कनकलशांच्या डोळ्यात पाणी आलं. शंभूराजा कनकलशांना बोलले, कवी सांगत होतो ना आम्ही तुम्हा, आमच्याशी मैत्री करू नका. आम्ही धर्मवेडी माणसं आहोत. आमच्या सोबत आला तर तुम्हाला त्रासच होईल. याचा अनुभव मला रोज येतो, कारण की आपल्या सोबत यायला माणसं दगावतात. शंभूराजांचा अंगारा कापण्यात गेला. ऐका, त्या शिवाजी राजाची जयंती करताना त्या संभाजी राजाला अंगावरती हिंदत राखांचा कपडा भरलेला ठेवला नाही. हा नाही ठेवला. संभाजी राजाचा झाला. थोडे मिसले गेले. साखरलाने मांडलेल्या संभाजी राजाला त्या साखराच्या मध्ये तलवारीच्या पाठी हातमध्ये ठोकल्या गेल्या. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या मध्ये तलवारीच्या एवढ्या वेळा टोकदार पाठी घुसवल्या गेल्या आणि संभाजी राजाला उंटाला उलटा बांधला. उलटा का? तर संभाजीला समोर नाही दिसलं पाहिजे, पाठीमागे